मला काही वर्षाआधी जेव्हा नागपूरच्या रिंगणापुरी ट्रस्टमध्ये तेव्हा अमरावतीचे गायकवाड सर होते, सचिन गायकवाड सर. त्यांनी जशा प्रकारे ते स्ट्रक्चर सेशन्सचे ऑर्गनाईज केलेले होते अलॉंग विथ PPT प्रेझेंटेशन, सो दॅट जे काही डिस्कशन आणि डेलिब्रेशन्स होतील ते पॉइंट वाईज होतील, ते फॅक्च्युअल डाटावर आधारित होतील. मियर इमोशन्स आणि मियर आयडिओलॉजिकल रिटोरिक तिथं राहणार नाही. तिथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देण्यासाठी आणि जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना इन्व्हॉल्व करण्यासाठी त्यांनी तशा प्रकारचं ते स्ट्रक्चर सेटअप केलं होतं. अँड आय रिअली लाईक दॅट सॉर्ट ऑफ स्ट्रक्चर अँड फॉर्मॅट. जो सब्जेक्ट आहे आणि पर्टिक्युलरली आजचा सब्जेक्ट जो आहे, इट इज मोस्टली डाटा ओरिएंटेड, फॅक्ट ओरिएंटेड. त्याच्यासाठी ते स्ट्रक्चर खूप उपयुक्त होतं. द फॉर्मॅट ऑफ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. बेसिक क्लॅरिटीसाठी जेव्हा की विषय आहे ओबीसीची जनगणना, कास्ट सेन्सस आणि ओबीसीचं आयडेंटिफिकेशन. व्हाय ओबीसीचं आयडेंटिफिकेशन, कास्ट आयडेंटिफिकेशन अलॉंग विथ पॉप्युलेशन पर्सेंटेज, साइज ऑफ पॉप्युलेशन, याची आज काय आवश्यकता आहे? बिकॉज नॅशनल लेवलवर 92 मध्येच ओबीसींना पब्लिक सर्व्हिसेसमध्ये रिझर्वेशन मिळालं. सेंट्रल लेवलवर 2006 मध्ये त्यांना सेंट्रलचे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना रिझर्वेशन मिळालं. आणि स्टेट लेवलवर ओबीसींना मंडल कमिशन लागू व्हायच्या आधीपासूनच रिझर्वेशन होतं स्टेट लेवलवर. राईट फ्रॉम 60s ओबीसींना राज्य पातळीवर त्यांचे जे बॅकवर्ड क्लास कमिशन्स आहेत ते आयोगांनी सर्वे करून तिथल्या राज्याच्या ओबीसींची लिस्टिंग केली, आयडेंटिफिकेशन केली, पॉप्युलेशन सायझिंग केली आणि अकॉर्डिंगली स्टेटच्या राज्यसेवेमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 1960 पासूनच ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. केंद्रांच्या पब्लिक सर्व्हिसेसमध्ये 92 पासून ओबीसींना आरक्षण देण्यात गेलं आणि केंद्रातील ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामध्ये ओबीसींना आरक्षण 2006 मध्ये मिळालं. तर राज्यामध्ये आरक्षण आहे, केंद्रामध्ये आरक्षण आहे, पब्लिक सर्व्हिसेसमध्ये रिझर्वेशन आहे, तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये रिझर्वेशन आहे. मग आता ओबीसींची जनगणना, त्याचा सिग्निफिकन्स काय? आपण त्याच्यासाठी का इन्सिस्ट करत आहोत? त्याच्यासाठी का आपण प्रबोधन सत्र लावत आहोत? एनिवन, आय नीड आन्सर्स. कोणी पण की का आपण ओबीसींची आयडेंटिफिकेशन, त्यांची जनगणनाची आग्रह धरत आहोत जेव्हा की स्टेट लेवल, सेंट्रल लेवलवर रिझर्वेशन्स त्यांचे इम्प्लिमेंट झालेले आहेत? प्लीज. नाही, आता जसा मंडल कमिशनचा जो फिगर आहे तो 52%, तो ऑलरेडी डॉक्युमेंटेड फिगर आहे. तो डॉक्युमेंटेड फिगर आहे आणि त्याच्या बट इट इज नॉट ए डायरेक्ट फिगर. मंडल कमिशननी ओबीसीची जनगणना नाही केली. मंडल कमिशननी गणना कुणाची केली?
The commission documented scheduled caste, scheduled tribe, forward caste. म्हणजे फॉरवर्ड कास्टची जनगणना केली, शेड्यूल कास्टची जनगणना केली, शेड्यूल ट्राईबची जनगणना केली. याच्या व्यतिरिक्त जे कोणी राहिले त्यांना मंडल कमिशननी अदर बॅकवर्ड क्लासेस हे डेझिग्नेट केले. सो इट वॉज नॉट अ डायरेक्ट हेड काउंट ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस. द फिगर ऑफ मंडल कमिशन इज अ डिराइव्ड फिगर, नॉट अन ऍक्च्युअल फिगर. तर पॉप्युलेशनच्या प्रोपोर्शन मध्ये रिझर्वेशन नाही आहे, तो इश्यू आता पण राहणार. आता जर जनगणना झाली आणि डिस्पाइट ऑल दी ड्रॉबॅक, जस्ट हायपोथेटिकली लेट अस अज्यूम की जसं SC STच्या प्रकारे क्लोज्ड एंडेड लिस्टेड आयडेंटिफिकेशन झालं की पहिले कॅटेगरी विचारणार, त्याच्यानंतर तुमची जात विचारणार, जसं सिद्धार्थजींनी सांगितलं, आणि SC ST मध्ये त्यांच्या मोबाईलवर ती लिस्ट फ्लॅश होईल. त्या लिस्टमध्ये कुठल्या सिरियल नंबरवर नाव आहे तशाच लिस्ट ओबीसीच्या अवेलेबल आहेत, सेंट्रलची लिस्ट अवेलेबल आहे, स्टेट वाईज लिस्ट अवेलेबल आहे. लेट अस अज्यूम की त्या दोन्ही लिस्टचं इंटिग्रेशन झालं आणि आता एन्युमरेटर तुम्हाला विचारून राहिलेला आहे, ओके तुम्ही ओबीसी आहात का? त्यांनी हो म्हटलं. नंतर त्यांनी त्याला त्याची जात विचारली, त्यांनी XYZ जात सांगितली. त्या एन्युमरेटरनी सेंट्रलची लिस्ट काढली. सेंट्रलच्या लिस्टमध्ये असेल तर त्यांनी सेंट्रलच्या लिस्टमध्ये टिक केलं, स्टेटच्या लिस्टमध्ये असेल तर स्टेटच्या लिस्टमध्ये टिक केलं, दोन्ही यादीमध्ये असेल तर दोन्ही लिस्टमध्ये टिक केलं. नोंदी झाल्या. ऍक्च्युअल जी मेथोडॉलॉजी SC ST साठी वापरल्या जाते त्या मेथोडॉलॉजीच्या अकॉर्डिंगली अँड अल्टिमेटली असं निष्कर्ष आला की 55% ओबीसी आहे सेंट्रल लेवल. लेट अस अज्यूम त्या 55%चा आपण काय करणार आहोत? when Supreme Court had already given an artificial cap on the reservation आणि 27% ची जेव्हा मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, तर त्या 55% जो की एम्पिरिकल डाटा आहे, ऑथेंटिक डाटा आहे, हाऊ विल दॅट हेल्प अस फॉर आवर कॉज? ओबीसीच्या कॉज साठी तो 55% चा डाटा तो हेल्पफुल कसा ठरणार? अडचण कुठे आहे? त्या कॅपवर. 27% ची जी कॅप आहे किंवा 50% जी कॅप लावलेली आहे, तर आता सुद्धा वेरियस स्टेट गव्हर्नमेंट्स हे सुप्रीम कोर्ट एज वेल एज हाय कोर्ट्स मध्ये हे जस्टिफिकेशन देत आहे. पर्टिक्युलरली तमिळनाडूने ते दिलेलं आहे की द पॉप्युलेशन ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस इज इटसेल्फ अबाउट 50%. दॅट इज अ स्ट्रक्चरल थिंग. त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. ती फॅक्च्युअल समाजाचं ते कंपोजिशन आहे. त्याच्यामुळे तमिळनाडूमध्ये ओबीसीची जे रिझर्वेशन आहे ते बरोबर 50% रिझर्वेशन आहे. फक्त तमिळनाडूमध्येच ही पोझिशन आहे की जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या अनुसार तमिळनाडूमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात आलं. कारण ते डिसिजन 90sच्या आधी झालेलं होतं. 92च्या नंतर म्हणजे मंडल कमिशनच्या जजमेंट नंतर आल्यावर कुठलाही स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्या राज्यामध्ये ओबीसींना त्या पॉप्युलेशनच्या अकॉर्डिंगली आरक्षण देऊ नाही शकलं. विथ दिस इन माइंड लेट अस डिस्कस की तो जो 55% जरी डाटा सेन्ससचा ओबीसीचा समोर आला, 60% जरी फिगर समोर आला, त्याचं काय करायचं? हाऊ आर वी गोइंग टू युटिलाइज दॅट फिगर फॉर दी अपलिफ्टमेंट ऑफ ओबीसीज?
when we have the Supreme Court bar of 50%. I feel that माझं हे वैयक्तिक मत आहे की it is not the population of OBC which is a hurdle. It is the Supreme Court ruling of 50% which is a hurdle, which is an obstacle.